श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, माझ्या बाळांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायला आलो आहे जी तुमचे आयुष्य बदलू शकते। तुम्ही सगळे आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी धावत आहात। कोणाला पैसा हवा आहे, कोणाला यश हवा आहे, कोणाला प्रेम हवा आहे, तर कोणाला फक्त मन शांती हवी आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी माणसाने स्वतःच्या मनाला जिंकणं खूप गरजेचं आहे। मी पाहतोय तुमच्यापैकी खूप लोक स्वतःलाच कमी समजतात, दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून दुःखी होतात। त्याचं आयुष्य किती चांगलं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही असं सतत मनात बोलत राहतात। पण लेकरांनो, प्रत्येक फुलाला उमलण्याची वेळ वेगळी असते। गुलाब सकाळी उमलतो म्हणून मोगऱ्याने दुःखी व्हायचं नसतं। तसंच प्रत्येकाचं नसीब आणि वेळ वेगळी असते। तुम्ही फक्त एक चूक करता, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही। जेव्हा एखादा माणूस तुम्हाला कमी लेखतो तेव्हा तुम्ही लगेच खचून जाता। पण लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे। जर पर्वताने वाऱ्याच्या आवाजाला घाबरायचं ठरवलं असतं तर तो कधी उभाच राहिला नसता। म्हणून टीकेला घाबरू नका। लोकांनी तुमच्यावर शंका घेतली तरी स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका। तुमच्या आयुष्यात जी दुःख आली आहेत ती शिक्षा नाही, ती शिकवण आहे। प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवून जाते। नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती दगड, किती वळण आणि किती संघर्ष पार करावे लागतात, पण ती थांबत नाही। म्हणून तुम्हीही थांबू नका। तुम्ही सतत म्हणता, स्वामी, माझ्या वाट्याला एवढे अपयश का येतात? कारण तुम्हाला मोठं बनायचं आहे। छोट्या माणसांना मोठ्या परीक्षा येत नाहीत। ज्या झाडाला भरपूर फळं लागतात त्यालाच जास्त दगड मारले जातात। त्यामुळे संकट आली म्हणून रडू नका। संकट म्हणजे तुमच्या शक्तीची परीक्षा आहे। आणखी एक गोष्ट सांगतो, तुमच्या मनात खूप भीती आहे। जर मी हरलो तर, जर लोक हसले तर, जर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही तर। पण लेकरांनो, आधीच हार मानणारा माणूस आयुष्यात कधी जिंकत नाही। भीती ही फक्त मनाची सावली आहे। एक पाऊल धैर्याने पुढे टाका, मग मार्ग आपोआप तयार होईल। तुम्ही स्वतःला खूप थकवून घेतलं आहे। सतत चिंता, सतत विचार, सतत तुलना, यामुळे मन कमजोर होतं। म्हणून रोज काही वेळ स्वतःसाठी काढा। शांत बसा, स्वतःच्या मनाचं ऐका, कारण बाहेरच्या आवाजात माणूस स्वतःचा आवाज विसरतो। माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर उभं असतं। जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत राहिलात तर आयुष्यात अंधार वाढत जाईल। पण जर विश्वास ठेवला तर मेहनत केली आणि संयम ठेवला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। मी तुम्हाला आज एक मोठा मंत्र देतो, कधीही स्वतःला कमजोर समजू नका। तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी पर्वत हलवू शकते, फक्त ती जागवायची आहे। जे लोक आज तुम्हाला दुर्लक्ष करतात, उद्या तेच तुमचं कौतुक करतील, पण त्यासाठी वेळ लागेल। बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, आधी मातीमध्ये संघर्ष करावा लागतो, मगच झाड उभं राहतं। त्यामुळे संयम ठेवा। तुम्ही जे स्वप्न पाहता ना, ती स्वप्न व्यर्थ नाहीत। परमेश्वर प्रत्येकाच्या मनात कारणाशिवाय इच्छा निर्माण करत नाही। जर तुमच्या मनात मोठं काही करण्याची आग आहे तर समजा त्यासाठी ताकदही तुमच्यात आहे। आजपासून स्वतःला बदला। सकाळी उठल्यावर आरशात पाहून स्वतःला सांगा, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, कारण स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत। हा विश्वासच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनेल। आता चिंता सोडा, भूतकाळ विसरा आणि नव्याने विश्वासाने पुढे चला, कारण तुमच्या आयुष्यातील